कोल्हापूरला उत्तरेश्वर पेठेत कृष्णा लाड नावाचा एक पैलवान राहत होता. जोर बैठका काढून व्यायाम करून त्यानं तालमीमध्ये शरीर कमावलं होतं, शरीर संपदा प्राप्त केली होती. तो व्यायामप्रेमी पैलवान होता. रोजची तालीम झाल्यानंतर प्रल्हाद तळ्यात स्नान करून मगच बाबू जमाल या अवलियाच्या तुर्बतीचे नियमितपणे दर्शन घेऊन तो उद्योगधंद्याला जाई. बाबू जमाल अवलिया आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज या दोन सत्पुरुषांची घनिष्ठ अशी मैत्री होती. जगाच्या उद्धारासाठी या दोन थोर सत्पुरुषांनी अवतार धारण केला होता. लौकिकदृष्ट्या हे दोन्ही अवतार असले तरी एक बाबू जमाल फकीर तर दुसरे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा जगकल्याणाचा विचार हा एकच होता. त्यांचे संभाषण गुप्तपणे चालत असे. एकदा प्रल्हाद तळ्यामध्ये स्नान करून कृष्णा लाड बाबू जमाल तुर्बतीस भक्तिभावाने प्रदक्षिणा घालीत असता त्याला तुर्बतीतून बाबू जमालचा आवाज ऐकू आला. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची महती तू ओळखत नाहीस. आता यापुढे तू त्यांच्या दर्शनाला कुंभार गल्लीमध्ये जात जा. कृष्णा लाडानंही तुर्बतीतून आलेला तो आवाज ऐकला, परंतु ऐकले न ऐकले असे करून बाबू जमालवरील अत्यंत भक्तिभाव म्हणून लाडानं कुंभार गल्लीतील प्रत्यक्ष दत्त अवतार श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या दर्शनाला जाण्याचं टाळलं आणि आपला बाबू जमाल दर्शनाचा नित्य नियम रोज पुढे चालवला. परंतु एके दिवशी गंमत झाली. ती अशी, नित्य नियमाप्रमाणे बाबू जमाल तुर्बतीला प्रदक्षिणा घालत असताना कृष्णा लाडाला अचानक थंडी वाजून ताप आला आणि त्याला मागे तुर्बतीतून आलेल्या बोलाची आठवण झाली. तो त्वरित कुंभार गल्लीमध्ये श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला आला आणि त्याला पाहताच स्वामी म्हणाले, बाबूचे तू ऐकले नाहीस. माझ्याकडे त्याने जाणेस सांगितले होते, तेही मनावर घेतले नाहीस. त्यामुळेच तुला थंडी तापाने घेरले आहे. जमाल आणि मी एकच रूप मानून अद्वैत भावाने माझ्याजवळ राहा. स्वामींचे हे बोलणे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. स्वामींनी मला कधीच पाहिले नाही, मीही कधी स्वामी दर्शनाला आलो नाही, तरीही स्वामींनी आपल्या मनातील द्वैत भावाची खळबळ कशी ओळखली याचा त्याला विस्मय वाटला आणि बाबू जमालने मनुष्य रूपातील खरा देव दाखवला अशीच त्याच्या मनाची धारणा झाली. त्या दिवशीपासून कृष्णा लाड स्वामींच्या सान्निध्यात कायम राहिला. कृष्णा लाड स्वामींच्या सेवेत राहिला, परंतु त्याच्या मनातील द्वैतभाव मात्र पूर्णपणे जात नव्हता. कार्तिक महिना सुरू होताच लाडाला श्री विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला जाऊ असे वाटू लागले. त्याने स्वामींकडे पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शनाला जाण्याची परवानगी मागितली. पंढरीला जाऊ वाटते असे त्याने वारंवार सांगितले. परवानगी देण्याविषयी त्याने सतत विनवणी केली. त्याची विनवणी ऐकून स्वामी त्याला म्हणाले, देहाला उगीच कष्ट देऊ नकोस, उगीच तीर्थक्षेत्रे हिंडू नकोस. माझ्या स्वरूपात इथंच पांडुरंगाला बघ. परंतु लाडाला ते पटले नाही. यावरही पंढरपूरला जाण्याविषयीची त्याची विनंती ऐकून स्वामींनी त्याला पंढरपूरला जाण्याची परवानगी नाईलाजानं दिली आणि स्वामी म्हणाले, जा पंढरपूरला, परंतु तुला बराच त्रास होईल. त्रास हा भोगावाच लागेल. स्वामींचे बोल कृष्णा लाडाने मनावर घेतले नाही. पडत्या फळाची आज्ञा मानून तो पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला निघाला. रेल्वेने मिरजेत पोहोचताच त्याला मिरजेत असलेले एक थोर सत्पुरुष गाडगीळ बुवा यांचे दर्शन घेऊन मगच पुढे पंढरपूरला जावे असे वाटले. गाडगिळांच्या दर्शनाला जाताच ते कृष्णा लाडाला रागाने म्हणाले, स्वामींची आज्ञा मोडून पंढरपूरला का निघाला आहेस? स्वामींची आज्ञा मोडणारा माणूस मला आवडत नाही. स्वामींचा सहवास सोडून मला भेटणे म्हणजे सागराचा सहवास सोडून ओढ्याला भेटण्यासारखे आहे. चिंतामणी सोडून खड्याला भुलण्यासारखे आहे. तुझा स्पर्श सुद्धा मला नको. एवढे बोल ऐकून सुद्धा कृष्णा लाडाच्या मनात प्रकाश पडला नाही.
परत स्वामींकडे फिरावे आणि स्वामी सेवेत राहावे असेही त्याला वाटले नाही. वंदनीय असलेल्या गाडगीळबुवांचे बोल ऐकून निराश होऊन पुन्हा कृष्णा लाड आळंदीला निघाला. श्री क्षेत्र आळंदीला कृष्णा लाड पोहोचला, परंतु रात्र झाल्याने त्याला श्री संत ज्ञानेश्वरांचे दर्शन झाले नाही आणि त्याला कुठेही आसरा किंवा भोजनही मिळाले नाही. एका धर्मशाळेत त्याने मुक्काम केला. दिवसभराच्या प्रवासाने दमून गेल्याने त्याला गाढ झोप लागली. झोपेत त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तो म्हणाला, स्वामी सेवेत आनंद होता. पंचपक्वान्न सोडून भाकरीचे तुकडे मागत फिरणे असे तुझे आताचे वागणे आहे. स्वामी सेवेसाठी त्वरित मागे फिर. स्वप्नातील ब्राह्मणाचे बोल ऐकून कृष्णा लाड खडबडून जागा झाला. श्री संत ज्ञानेश्वरच स्वप्नात आले हे त्याला कळून चुकले. श्री स्वामी आज्ञा मोडून स्वामी सेवा चुकवून आपण आळंदीला आलो. ज्ञानेश्वरांना न आवडता झालो याचा त्याला आता पश्चाताप झाला. आता परत कोल्हापूरला जावे असे त्याला वाटू लागले. परंतु पुन्हा त्याच्या मनात असे आले की आता आळंदीपर्यंत आलोच आहे, श्री संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन झालेच आहे, तर आता जाता जाता श्री क्षेत्र पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल दर्शन घेऊन मगच कोल्हापूरला परत जाऊया. आणि मग प्रवास करीत करीत कृष्णा लाड पंढरपूरला पोहोचला. श्री पांडुरंगाचे त्याने दर्शन घेतले, धर्मशाळेमध्ये वस्ती केली आणि त्याच रात्री त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नात 2 ब्राह्मण आले. त्यापैकी एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला कृष्णा लाडाकडे बोट दाखवून विचारत होता, हा भक्त कोण, कुठून आला आहे हा? दुसरा ब्राह्मण पहिल्या ब्राह्मणाला म्हणाला, हा कोल्हापूरच्या कुंभार स्वामींचा भक्त आहे. स्वामी प्रत्यक्ष परमेश्वर रूप असे न मानता, विठ्ठल रूप न मानता कोल्हापूरला पोट भरत नाही म्हणून इकडे भाकरीचे तुकडे मागायला आला आहे आणि हे योग्य नाही. 2 ब्राह्मणांमधील हा संवाद ऐकून कृष्णा लाड त्वरित जागा झाला. स्वामींची आज्ञा मोडून आपण आळंदीला आणि पंढरपूरला आल्याचे त्याच्या लक्षात आले. परत स्वामी दर्शनाला आणि स्वामींच्या सेवेला कृष्णा लाड कोल्हापूरला त्वरित माघारी परतला. स्वामींच्या पायाला घट्ट मिठी मारून त्यानं आज्ञा मोडल्याबद्दल क्षमा मागितली. स्वामींनी त्याला क्षमा केली. तू माझे बालक आहेस. आळंदी आणि पंढरपूर दर्शनाचा तुझा हट्ट पुरविला आणि आई मुलावर कधीच रागावत नाही. तेव्हापासून कृष्णा लाड स्वामी चरणी अखंड सेवेत काळ घालवू लागला. एकांत वासात नामस्मरण करू लागला. कृष्णा लाडाला स्वामींची आज्ञाभंग करून आळंदी आणि पंढरपूरला गेल्याचे खूप दुःख आणि पश्चाताप झाला. त्याला कधी कधी वाटे स्वामी त्याच्यावर नाराज आहेत. पुढे काही दिवसांनी एक स्त्री त्याच्या स्वप्नात आली आणि त्याला आईप्रमाणे स्तनपान करू लागली. कृष्णा लाड स्वप्नातून खाडकन जागा झाला. या वयात स्तनपानामुळे त्याला शरम वाटू लागली. त्याने प्रत्यक्ष तोंड पुसून पाहिले तर तोंडाला दूध लागले होते. ते पाहून त्याच्या लक्षात आले की स्वप्नात आलेली स्त्री म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होत. स्वामींनीच गुरुमाऊली होऊन आपल्याला स्तनपान केले आहे. स्वामी हीच आता आपली गुरुमाऊली आहे. स्वामी हे अंतर्ज्ञानी असून त्यांच्या इच्छेने, त्यांच्या कृपेने सर्व जीवन सफल आणि यशस्वी होते असे त्याला वाटू लागले. आपल्यासारख्या अतिसामान्याला स्वामींनी शिष्य करून घेतले याचे त्याला नवल आश्चर्य आणि आनंद वाटला. आणि मग तेव्हापासून तो स्वामींची एकनिष्ठपणे सेवा करू लागला. स्वामींचा आवडता शिष्य बनला. दिवसेंदिवस स्वामींची कोल्हापुरात ख्याती वाढू लागली. पिशाच्य बाधा असणारे, संकटात असणारे तर ज्ञान संपादन करण्यासाठी, दर्शनासाठी कित्येक लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. असंख्य भक्त झाले. वीणा, टाळ, मृदुंगाच्या आवाजात भजन, पूजन, कीर्तन, सोहाळे, धुपारती होऊ लागली.
स्वामींच्या कीर्ती सुगंधामुळे दिवसेंदिवस भक्तजनांची संख्या वाढतच चालली. या सगळ्या भक्तांच्या गर्दीत तारांगणातील चंद्राप्रमाणे स्वामी शोभू लागले. रामभाऊ मुरगुडकर, गोविंद व्यास, रामभाऊ फारिक, म्हादबा पटकार ही सर्व सेवेकरी मंडळी स्वामींच्या सेवेत तत्पर असत. अशा अनेक भक्तांची मालिका शोभू लागली. श्री क्षेत्र गाणगापूर येथे रामदास नावाचा भक्त भगवान दत्तात्रेयांचे दर्शन व्हावे म्हणून केवळ लिंबाचा रस प्राशन करून 3 वर्षे तपश्चर्या करीत होता. श्री दत्तात्रेयांनी रामदासाची ही उग्र तपश्चर्या पाहून त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, कोल्हापूरला ताराबाईंच्या घरी श्रीकृष्ण सरस्वती म्हणून मीच मानव रूपात वास्तव्य करून आहे आणि तेच तुझा उद्धार करतील, तुझे मनोरथ पूर्ण करतील. तरी तू तात्काळ कोल्हापूरला जा. कोल्हापूरला चालत जाण्यास उशीर होईल, गाडी भाड्याला 5 रुपये मी तुला देत आहे. या स्वप्नामुळे रामदास खडबडून जागा झाला आणि त्याला उशाला ठेवलेले 5 रुपये प्रत्यक्ष पाहून आश्चर्य वाटले, आनंद वाटला. त्वरित वाहनाने तो कोल्हापूरला ताराबाईंच्या घरी चौकशी करीत पोहोचला. प्रत्यक्ष स्वामी दर्शनाने त्याला आल्हाद वाटला, मनोमन आनंद झाला. आजवरचा जन्म फुकट गेला असे त्याला वाटू लागले. पुढील सर्व आयुष्य रामदासाने स्वामींच्या सेवेत, स्वामींच्या पूजेत आनंदाने व्यतीत केले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवड्याला देवगोंडा नावाचा शेतकरी सहकुटुंब राहत होता. बायको, मुले यांच्यासह घरची शेती तो करीत असे. सोबत आपल्या भावाला घेऊन एकत्रितपणे शेतामध्ये तो राबत असे. एकत्रित कुटुंबाचा आनंद भोगत असे. परंतु मनुष्याला प्रारब्ध चुकले आहे काय? देवगोंडाला दुर्दैवाने महारोग झाला. महारोगावर औषध करून तो दमला, परंतु महारोग काही बरा होईना, आपली लक्षणे काही सोडीना. आता त्याच्या पुढे फक्त 2 मार्ग राहिले, घर सोडून दूर जाऊन शेतामध्ये राहणे किंवा मग गाव सोडून जाणे. हा विचार त्याने आपल्या भावाच्या, आपल्या बायकोच्या कानावर घातला. भावाने त्याला शेतामध्ये झोपडी बांधून राहण्यास सांगितले. बायकोनेही त्याला शेतात जाऊन राहण्यास सांगितले. त्यामुळे तो खूपच दुःखी झाला. बायकोचे बोलणे ऐकून त्याच्या हृदयाला घर पडली. दैवगतीचा फेरा फिरताच, संकटांची मालिका पाठीमागे लागताच आपल्या जीवाचे लोक देखील आपल्याला संकटात लोटून मागे फिरतात असं त्याला वाटू लागलं. दुःखानं व्याकुळ होऊन तो रडू लागला. आता आपल्याला या जगामध्ये सद्गुरू शिवाय कोणीही नाही असे वाटून तो नृसिंहवाडीस येऊन राहिला. श्री दत्तगुरूंशिवाय आपल्याला कोणीही त्राता नाही, त्यांच्याशिवाय मायेचं कोणही नाही, या संकटातून सोडवणारे त्यांच्याशिवाय कोणीच नाही या भावाने तिथे त्यानं 3 वर्ष काढली. रोज 3ही त्रिकाळ श्री दत्त पादुकांचे दर्शन आणि तीर्थप्राशन हा नियम केला. मनोभावे तो श्री दत्तगुरूंना भजू लागला. परंतु महारोगाची व्याधी काही कमी होईना. दिवसेंदिवस 3 वर्षे ही व्याधी वाढतच चालली. महारोगी देवगोंडा नृसिंहवाडीमध्ये दुःखाने दिवस ढकलत होता. एक दिवस त्याला अण्णाप्पा नावाचा नातेवाईक नृसिंहवाडीमध्ये भेटला. त्यानं देवगोंडाची चौकशी केली. त्याच्या महारोगाविषयीची, त्याच्या घरच्या लोकांविषयीचीही चौकशी केली. देवगोंडा अण्णाप्पाला म्हणाला, जोपर्यंत आपण धड असतो, पैसे कमवतो, सर्वांचे चालवतो, तोपर्यंत सर्वांना आपण गोड आणि प्रिय असतो. परंतु ज्यावेळी आपल्यावर कर्माची धाड पडते, वाईट परिस्थिती येते, त्यावेळी त्या संकटामध्ये आपल्याला सगळे सोडून जातात. माझंही तसंच झालं आहे. आता मला कोणीही आप्त स्वकीय राहिलेलं नाही. मी आता पोरका झालो आहे, एकटा राहिलो आहे, मरणाची वाट बघत जगत आहे. देवगोंडाला प्राप्त झालेली ही परिस्थिती, बायको, मुले, आप्तस्वकीय हे सगळे दूर झालेले पाहून अण्णाप्पाला अत्यंत वाईट वाटले.
अण्णाप्पा देवगोंडाला म्हणाला, घाबरू नकोस. आम्ही राहतो त्या कोल्हापुरात श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज नावाचे महाराज थोर सत्पुरुष आहेत. तू माझ्यासोबत कोल्हापूरला चल. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे दत्तात्रेयाचे अवतारच आहेत. त्यांच्या दर्शनाने तुझे चांगलेच होईल. तुझ्या महारोगाच्या व्याधीवर काहीतरी उपाय सांगतील, बघूया. त्यांच्या दर्शनाने तुझे भाग्य पालटले तर प्रयत्न करून पाहूया. अण्णाप्पा देवगोंडास घेऊन कुंभार गल्लीतील ताराबाईंच्या घरी दर्शनास आला. परंतु स्वामींच्या दर्शनाला आलेले भक्तगण देवगोंडाला महारोग आहे म्हणून आत येऊ देईनात. इथंही प्रारब्ध पाठ सोडत नाही हे पाहून देवगोंडा अत्यंत दुःखी झाला. त्यानं बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेरूनच दर्शन घेण्याचा नियम त्यानं चालवला. आपला भोग आहे तोपर्यंत तो भोगलाच पाहिजे या विचाराने तो बाहेरूनच दर्शन घेई. स्वामींना हात जोडून वंदन करी. त्यातूनही कधी कधी अंतर्ज्ञानी स्वामी गर्दीतून तुरुतुरु बाहेर येत. महारोगी देवगोंडाच्या अंगावरून हात फिरवत आणि परत आत जात. जसे जसे स्वामी देवगोंडाच्या अंगावरून हात फिरवत तसे तसे देवगोंडाला बरे वाटू लागले. जणू आईच अंगावरून हात फिरवत आहे असे त्याला वाटे. देवगोंडा आनंदून जात असे. बघता बघता हा क्रम 4 महिने सुरू होता. स्वामी कृपेने, स्वामींच्या स्पर्शाने देवगोंडाचा महारोग घटत गेला आणि तो बरा होत गेला. शिळारूपी अहिल्याचा प्रभू रामचंद्रांच्या पायाच्या बोटाच्या स्पर्शाने जसा उद्धार झाला, त्याचप्रमाणे स्वामींच्या हस्तस्पर्शाने देवगोंडाचा उद्धार झाला. देवगोंडा महारोगातून पूर्णपणे बरा झाला. त्याचं शरीर पूर्वीप्रमाणे झालं. त्याची अंगकांती बदलून गेली. देवगोंडाचा आनंद त्रिभुवनात मावेना. अण्णाप्पाचे उपकार तो आठवू लागला. अण्णाप्पांनी जर स्वामींची गाठ घालून दिली नसती, मला कोल्हापूरला आणून आधार दिला नसता, तर मी मृत्युमुखी पडलो असतो असं त्याला वाटे. अण्णाप्पाचे उपकार या जन्मात कधीच फिटणार नाहीत, स्वामींचे उपकार कधीच फिटणार नाहीत असं वाटून तो सद्गदित होई. हळूहळू देवगोंडा महारोगातून पूर्ण बरा झाल्याचा चमत्कार सर्व भक्तांमध्ये पसरला. देवगोंडा हा आश्चर्याचा विषय झाला, सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. हळूहळू ही वार्ता ऐतवड्याला देवगोंडाच्या भावाच्या कानावर पोहोचली. देवगोंडाच्या भावालाही आनंद वाटला. देवगोंडाची बायको आणि मुलं या सर्वांसह तो देवगोंडाला भेटायला, त्याला परत घरी न्यायला कोल्हापूरला ताराबाईंच्या घरी आला. सर्वांनी स्वामींचं भक्तिभावानं दर्शन घेतलं. देवगोंडाचा भाऊ देवगोंडाला म्हणाला, स्वामींची, सद्गुरूंची तुमच्यावर कृपा झाली. तुम्ही महारोगातून बरे झाला आहात. आता घरी परत चला. देवगोंडाच्या बायकोनंही त्याला घरी परत चलण्याची विनंती केली, परंतु देवगोंडाने ते मानले नाही. संकटात असताना, महारोग झाला असताना बायको, मुले, भाऊ हे सर्व कशा प्रकारे वागले होते हे देवगोंडा विसरला नव्हता. स्वामींनीच महारोग बरा करून त्याला पुनर्जन्म दिला होता. त्याला आता घरदार, संसार गोड वाटत नव्हता. घराचे पुन्हा तोंडही बघायचे नाही. उर्वरित आयुष्य स्वामी सेवेत घालवायचे असा त्याच्या मनाचा निश्चय झाला. स्वामी हेच त्याचे दैवत होते. स्वामींच्या संत संगतीने त्याची मनोवृत्ती आता बदलली होती आणि म्हणूनच त्याला संसार, घरदार हे असार वाटत होते. त्यानं साधू वृत्ती धारण केली होती. संसाराची पुंगी वाजवली होती. स्वामींच्या सेवेत, स्वामींच्या नामस्मरणात देवगोंडा आता रमून गेला होता. खोटा संसार त्याला नकोसा वाटत होता. हे सर्व विचार स्वामी संगतीने आणि स्वामींच्या कृपेनेच त्याच्या अंगामध्ये भिनले होते. परंतु तुझा संसार अपुरा झाला आहे, तो पुरा कर अशी आज्ञा त्याला स्वामींनी केली. आणि मग स्वामींच्या आज्ञेने बायको, मुले आणि भावांसह तो परत ऐतवड्याला आला आणि मग खाली मान घालून संसाराचा रथ हाकू लागला.
स्वामींच्या स्मरणामध्ये आपले पुढील आयुष्य काढू लागला. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त